नमस्कार. आज आपण एक गोष्ट घेणार आहे. गोष्टीचं नाव आहे भला माणूस. तर एक गाव असतं. त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत असतो आणि त्या गावातले खूप लोकं असे भक्तिभावे देवाला असे मानणारे असतात आणि त्या गावात एक जुनं मंदिर असतं. तो जो श्रीमंत व्यक्ती असतो, त्याला माहीत असतं की या गावात खूप भक्तिभावे लोक आहेत आणि देवाला मानणारे. ते खूप जुनं झालेलं असतं मंदिर. तर ते बोलतात की आता आपण ह्याचं नवीन मंदिर बांधू. मग ते नवीन मंदिर बांधून देतात. अ, आणि त्या मंदिराचा खर्च वगैरे भागावा म्हणून खूप मोठी शेती पण त्या मंदिराला डोनेट करतात. परत फळबागा देतात. परत मोकळी जागा देतात. मोकळी जागा ह्याच्यासाठी देतात की तिथे साधू येऊन राहतील. जेवणाचे मोठमोठे कार्यक्रम होतील. गरीब लोकांना तिथं आसरा मिळेल. परत खूप श्रद्धाळू लोक आहेत. त्यांना राहायची, खायची, प्यायची लांबून येणाऱ्या लोकांना पण सोय होईल या दृष्टीने. आणि हे सगळं असताना तर त्या म्हणजे हे तर सगळं ते देतातच. परत त्यांना त्या मंदिराची देखभाल करायला एक भला माणूस पाहिजेल असतो. तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात भल्या माणसासाठी. तर ते गावामध्ये सगळ्यांना सांगतात, की या मंदिराची देखभाल करायला एक भला माणूस पाहिजे. तर खूप लोकं त्याच्यासाठी त्या जागेसाठी येतात आणि ते ठरवणार असतात ते श्रीमंत व्यक्ती. श्रीमंत व्यक्ती रोज म्हणजे 4-5 लोकांना बोलून त्यांची परीक्षा घेत असते. आणि त्या परीक्षेत कोण पासच होत नसेल, मग सगळे लोकं बोलत असतील, की असली म्हणजे एवढा भला माणूस एवढं सगळं दान केलं, पण एक माणूस त्यांना ठेवताना एवढे निवड करतात वगैरे. असं करून काही जण त्याला वाईट-वाईट बोलून पण जायचे. पण तो श्रीमंत माणूस तर त्याच्या निर्णयावर ठाम होता, की म्हणजे त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या भल्या माणसाच्या, त्या अपेक्षेचा कुठलाही माणूस त्यांना अद्याप भेटलेला नव्हता. आणि आज म्हणजे रोज म्हणजे हे इंटरव्ह्यूच म्हणूया आपण आता इंग्लिशमध्ये. रोज ते भल्या माणसाचं हे करत असतात, इंटरव्ह्यू घेत असतात आणि रोज असं चाललेलं असतं. असं होता-होता एके दिवशी आणि एके दिवशी त्यांना एक माणूस म्हणजे ते रोज असं त्यांच्या बंगला समोरच असतो, भला श्रीमंत माणसाचा. आणि श्रीमंत माणूस रोज जे लोकं यायचे जायचे त्यांचं पण निरीक्षण करायचे, की लोकं काय करतात, कसे वागतात वगैरे. मग त्यांना एक माणूस असं दिसतो, की फाटक्या कपड्यात एक माणूस आलाय आणि तर तो मंदिराच्या इथं देवदर्शन केलं आणि तो परत परत जात असतो. तर तो श्रीमंत व्यक्ती बंगल्याच्या इथून खाली येतो आणि मंदिराच्या त्या व्यक्तीच्या इथे येऊन समोर उभा राहतो आणि त्या व्यक्तीला म्हणतो, की मला जो व्यक्ती पाहिजे भला माणूस, तर ते मी निवड केलेली ते तुम्हीच आहात म्हणून. तर ते बोलतात, की कसं शक्य आहे म्हणून? मी पण ऐकले, की तुम्ही खूप लोकांचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला. आणि खूप लोकांना तुम्ही रिजेक्ट केलंय, तर मीच कसं तुम्हाला पाहिजे म्हणून. ते बोलले, की मी वरती रोज बसलेलो असतो आणि सगळ्या लोकांचं निरीक्षण करत असतो. पण मला तुम्ही आज पहिल्यांदा एक व्यक्ती असं दिसला, की एक विटेचा तुकडा पडलेला असतो मंदिरात जाताना. तर तिथे विटेचा तुकडा असतो. फक्त त्याचं ते टोक आहे ना, ते पुढे आलेलं असतं. खूप लोकांना तिथे लागत असतं, रक्त वगैरे येत असतं. पण कुणी असं त्या विटेला शिव्या वगैरे घालत असतं किंवा काही बोलत असतं आणि पुढे जात असतं. पण हा जो माणूस असतो, तर ते विटेला ज्यावेळेला पण त्याला लागलं नाही, पण त्याने ते बघितलेलं असतं, की असं झालंय आणि दुसऱ्या लोकांना लागू शकतं. ते त्या माणसाच्या लक्षात आलेलं असतं. मग तो काय करतो, की तो विटेचा तुकडा काढायचा प्रयत्न करतो, पण त्याला तो काही निघत नाही. मग तो एका माणसाला बोलून घेतो, ते फावडं वगैरे आणि सांगतो, की हे म्हणजे बाजूला काढ. मग ते विटेचा तुकडा त्याच्यातून बाजूला काढतो आणि लांब टाकून देतो झाडाच्या इकडे आणि तिकडे माती भरतो असं, की लेवल यायला म्हणून. तर ते श्रीमंत व्यक्ती बोलतो, की मी तुम्हाला बघितलं, की असं करताना आणि जे मला गरज आहे ज्या माणसाची ते तुम्हीच आहात. तुम्हीच ह्याची सगळी व्यवस्थित निगा राखू शकाल प्रामाणिकपणे आणि हे जे एवढं सगळं येतं. तर मग मी तुमच्या हातात जर हा कारभार दिला, तर मग मला टेन्शन नाही उरणार म्हणून. तर तुम्हीच तो कारभार हातात घ्या म्हणून. मग त्या माणसाला खूप आनंद होतो आणि त्या दिवसापासून ते हे करतात. तर आपण भले असू, निस्वार्थ असू, आपल्याला काही माहीत नसेल, की आपल्याबरोबर आता पुढे एवढं चांगलं होणार आणि आपण ते निरपेक्ष काम करत असू, तर देव त्याचं एक ना एक दिवस फळ देतं. ते ह्या गोष्टीचं तात्पर्य आहे. तर प्रत्येकाने भल्या माणसाप्रमाणे वागायला सुरुवात करा.
म्हणजे जर एखादी गोष्ट वाईट दिसत असेल किंवा कुणाला लागणार असेल, इजा होत असेल, तर ती रस्त्यातून बाजूला काढायचा प्रयत्न करा. जेवढं तुमच्या समाजापुरते काम चांगलं करता येईल तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. आणि ही अशी गोष्ट आता मी संपवते. कशी वाटली ते सांगा. बाय.